आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12वी इतिहासातील मराठी आणि युरोपियन वसाहत यामधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सिद्धी मराठे संबंध समजून घेणार आहोत। या विषयावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक सिद्धी बद्दल माहिती मधील एक सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतील ॲबिसिनिया, आजचे इथिओपिया येथील होते। 15व्या शतकात ते भारतात आले आणि पुढे त्यांनी जंजिरा येथे आपले मजबूत ठाणे निर्माण केले। दोन समुद्रावरील त्यांची ताकद मोठी असल्यामुळे कोकण किनाऱ्यावर त्यांचा प्रभाव वाढला। शिवाजी महाराज आणि सिद्धी मधील एक इ.स. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण प्रांतासह तळे, घोसाळे आणि रायरी हे किल्ले जिंकले। त्यामुळे सिद्धीला आपल्या सत्तेला धोका निर्माण झाल्याची जाणीव झाली। यानंतर मार्च 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याला वेढा घालून नाकेबंदी केली। मात्र समुद्रातील मजबूत संरक्षणामुळे जंजिरा ताब्यात घेणे अत्यंत कठीण ठरले। दरम्यान स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सिद्धीने मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारले, त्यामुळे मराठ्यांसमोर मुघल आणि सिद्धी अशी दुहेरी शक्ती उभी राहिली। खांदेरी किल्ल्याची उभारणी मधील एक इ.स. 1679 मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला। या बांधकामाची जबाबदारी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडत होती। यामुळे मराठ्यांचे आरमार मजबूत होणार होते। खांदेरीचा किल्ला उभा राहिला तर समुद्रावरील मराठ्यांचे वर्चस्व वाढेल, याची जाणीव इंग्रज आणि सिद्धी दोघांनाही होती। म्हणून इंग्रजांनी बांधकामासाठी लागणारी रसद रोखण्याचा प्रयत्न केला। परंतु मायनाक भंडारी आणि मराठी आरमाराचे प्रमुख दौलतखान यांनी इंग्रजांना जोरदार प्रत्युत्तर दिले। त्यांनी इंग्रजांची काही गलबते पकडली आणि मराठा आरमाराची ताकद दाखवून दिली। इंग्रजांनी मुंबईहून एक मोठे जहाज आणि 7 गलबते पाठवून मदत करण्याचा प्रयत्न केला। तरीही मराठ्यांच्या कठोर प्रतिकारामुळे इ.स. 1680 मध्ये इंग्रजांना खांदेरीसमोर माघार घ्यावी लागली। छत्रपती संभाजी महाराजांचा काळमधील छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीविरुद्ध आक्रमक मोहीम राबवली। या मोहिमेत उंदेरी, आपटे, नागोठाणे आणि जंजिरा परिसरातील काही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात आली। मात्र त्याच काळात मुघलांनी स्वराज्यावर मोठे आक्रमण केल्यामुळे संभाजी महाराजांना सिद्धीविरुद्धची मोहीम अर्धवट सोडावी लागली। पेशव्यांचा काळ यामधील पुढे थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात इ.स. 1733 मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिद्धीविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली। मराठ्यांनी कोकणातील आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी सिद्धीची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले। निष्कर्ष यामधील एक सिद्धी मराठे संघर्ष हा केवळ किल्ल्यांसाठी नव्हता, तर समुद्रावरील सत्ता, व्यापारमार्ग आणि कोकण किनाऱ्यावरील नियंत्रणासाठीचा संघर्ष होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठी आरमारामुळे सिद्धी, इंग्रज आणि इतर परकीय शक्तींना मोठे आव्हान निर्माण झाले। पुढे संभाजी महाराज आणि पेशव्यांनीही हा संघर्ष सुरू ठेवून मराठ्यांची सागरी ताकद अधिक बळकट केली। परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्द्यामधील सिद्धींचे मूळ ठिकाण ॲबिसिनिया, इथिओपिया। जंजिरा किल्ल्याची नाकेबंदी मार्च 1671। खांदेरी किल्ल्याचे बांधकाम 1679। बांधकाम प्रमुख मायनाक भंडारी। आरमार प्रमुख दौलतखान। इंग्रजांना माघार 1680। संभाजी महाराजांची सिद्धीविरुद्ध मोहीम। पेशव्यांच्या काळातील मोहीम 1733। HSC बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न। प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा। 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या रिकामी जागा या परिसराला विडा घातला। उत्तर दंडाराजापुरी। प्रश्न 1 पुढील संख्यामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। अ गट। ब गट वेंगुर्ला, इंग्रजांची वखार। राजापूर, फ्रेंचांची वखार। गोवा, पोर्तुगीजांची वसाहत। मुरुड, जंजिरा, सिद्धीचे मुख्य ठाणे। चुकीची जोडी वेंगुर्ला, इंग्रजाची वखार। दुरुस्त जोडी वेंगुर्ला, डचांची वखार। प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा। खांदेरी बेटावरील किल्ल्याचे बांधकाम यांच्या नेतृत्वाखाली चालू होते। उत्तर मायनाक भंडारी व दौलतखान। प्रश्न 4 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1680 मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रलय नोट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि HSC इतिहासाच्या अशाच महत्त्वाच्या नोट्स व व्हिडिओंसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।